नमस्कार सर्वांना नागपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज मी एक खास रेसिपी घेऊन आले जिथे परंपरा, श्रद्धा आणि सौंदर्य यांचा मिलाप आहे. मी या खास निमित्ताने सुंदर पातोळ्या तयार केल्या आहेत, ज्यात आपल्या संस्कृतीचं आणि सणाचं सौंदर्य गुंफलेलं आहे. चला तर मग एकत्र साजरा करूया नागपंचमीचा हा अनोखा सण आपल्या रंगबिरंगी पातोळ्यांसह. आता इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. 2 चमचे तूप घालायचं आहे म्हणजे पीठ अगदी आपलं कापसासारखं मऊ होईल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतले होते त्याच वाटीने 3 वाट्या आपल्याला पीठ घ्यायचे आहे. इथे मोदकाचं पीठ वापरलं आहे, तुम्ही तांदळाचं देखील वापरू शकता. पाणी उकळे आल्यानंतर थोडे थोडे एका हातामध्ये आपल्याला चमचा घ्यायचा आहे आणि एका हातामध्ये वाटीने आपल्याला अशा पद्धतीनं पीठ सोडून द्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही. तर 3 वाट्या पीठ मी इथे घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून 10 ते 15 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे आणि प्लेट झाकून ठेवायची आहे. तर चमच्याला चिकटलेलं पीठ सगळं मी इथे काढून घेतलं आहे आणि यावरती प्लेट ठेवून मी 10 मिनिटासाठी वाफवून घेते. तर मी इथे 1 चमचा खसखस घेतली आहे. ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. खसखस बाजूला काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मी बदामाचे थोडेसे बारीक तुकडे करून घेतले होते, ते देखील मी यामध्ये गरम करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकताय. आता इथे मी 2 चमचे तूप घेतले आणि एक ओला नारळ मी बारीक असा किसून घेतला होता विळीवरती. तर तो अशा पद्धतीनं तुपामध्ये तो घालायचा आहे व 2 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी गूळ बारीक करून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे. तर गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला हे मिश्रण गरम करायचे आहे आणि जास्त जर गरम केले तर हे सारण घट्ट होते, म्हणून फक्त गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला हे सारण गरम करायचे आहे. अशा पद्धतीनं गूळ घातला, गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. तर गरम केलेले ड्रायफ्रूट्स, खसखस, बदाम मी यामध्ये घातलेत. 10 ते 15 मी वेलची बारीक करून घेतलेत. बारीक गॅसवरतीच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी चिमूटभर मीठ मी येथे घातलेले आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ घातले की त्याची चव अगदी अप्रतिम होते. तर अशा पद्धतीनं जे भागवट करून घेतलं होतं पीठ, ते मी एका ताटामध्ये थोडंसं घेतलं आहे आणि अशा पद्धतीनं ते व्यवस्थित आपल्याला जर हे नसेल तर वाटीच्या साहाय्याने तुम्ही करू शकताय. तर अशा पद्धतीनं करून घेतल्यामुळं ज्या गुठळ्या असतात त्या पूर्ण नाहीशा होतात आणि एकदम पीठ तुम्ही बघू शकता अगदी मऊ असं कापसासारखं पीठ झालेलं आहे. तर असंच पीठ आपल्याला पाहिजे आहे. तर छान असं थोडंसं पाणी लावून आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम पीठ मऊ करायचं आहे. तर थोडं पाणी लावायचं आहे. शक्य असलं तरच पाणी लावा, गरज असेल तरच पाणी लावा, नाहीतर पाणी लावू नका. अशाच पद्धतीने मी मळत आहे. तर मी सुरुवातीला सोपी पद्धत दाखवणार आहे आणि त्यानंतर अजून एक पद्धत मी दाखवणार आहे. तर अशा पद्धतीनं केळीचं पान मी कट करून घेतलं आहे आणि त्यावरती एक छोटासा गोळा घेऊन अशा पद्धतीनं आपल्याला पातळ असा थापायचा आहे. तर केलेलं सारण यामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीनं एकदम कडेला घालायचं नाही, थोडंसं मधी घालायचं आहे, नाहीतर कानूला आपला फुटून बाहेर सारण येईल म्हणून. तर अशा पद्धतीनं सारण घालायचं आहे आणि पानासकट आपल्याला दुमडी घालायची आहे अशा पद्धतीनं आणि दाबून घ्यायचं आहे कडेने. जिथं आपण सारण भरलं होतं त्याच्या कडा सगळ्या दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. हे बघा किती छान अगदी सुंदर असा हा कानुला किंवा पातोळ्या. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. तर आमच्या भागाला याला उकडीचे कानुले असेच म्हणतात आणि बाकी ठिकाणी पातोळ्या किंवा अजून काय काय याला बोलले जाते. तर अशा पद्धतीनं सुंदर असे हे तयार आहेत. सोप्या पद्धतीनं असे तुम्ही करू शकताय. तर इथे मी दुसऱ्या पद्धतीनं करण्यासाठी मी साचा घेतलेला आहे चकलीचा आणि त्या चकलीच्या साच्याला आतमध्ये तेल लावून घेतलं आहे. तर अशा पद्धतीनं मळलेलं पीठ मी यामध्ये घातलं आहे आणि आता आपण यापासून डिझाईनवाल्या किंवा छान पातोळ्या बनवून घेणार आहोत. तर साचा बंद करायचा आहे आणि मी हळदीची पानं घेतलेली आहेत. हळदीची पानं घेतल्यामुळं या उकडीच्या कानुल्यांना किंवा पातोळ्यांना इतकी सुंदर चव येते की अगदी हळदीचा जो सुगंध आहे तो त्या पातोळ्यांमध्ये मिक्स होतो उकडताना आणि इतकी सुंदर ते चवीला लागतात. अगदी छान असे खायला लागतात. तर हळदीची पाने मी गोल अशी कट करून घेतले आणि तुम्ही बघू शकता साच्यामध्ये मी
एक शेवचा साचा घातलेला आहे आणि त्या साच्याने मी अशा पद्धतीने हे बनवून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. तर एक वेगळी पद्धत म्हणून मी असं ट्राय केलेलं आहे. तुम्हाला शक्य असलं तर करा, नाहीतर तुम्ही मी सुरुवातीला जी पद्धत दाखवली ती देखील तुम्ही फॉलो करू शकताय. तर इथे मध्यभागी असं व्यवस्थित सारण भरायचं आहे. सगळीभर एकदम कडेला भरायचं नाही, फक्त मध्येच भरायचं आहे. तर तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं सारण भरायचं आहे आणि नंतर ही पात दुमडून घ्यायची आहे आणि बंद करायचं आहे. अशा पद्धतीनं हलक्याशा हाताने आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं सारण बसलं जाईल. तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी ही पातोळी तयार झाली आहे. माझ्या मुलांना खूप आवडली, कारण अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं मी केल्यामुळे त्याने आवडीने खाल्ली मुलांनी. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीनं मी हळदीच्या पानांमध्येच ही उकडत घालणार आहे. स स 4 ते 5 मी हळदीची पानं अशा पद्धतीनं गोल कट करून घेतलेत आणि ती यामध्ये मी उकडून घेणार आहे. 3 ते 4 पातोळ्या मी करून घेतलेत आणि अशा पद्धतीने यांना मी केसर लावून घेतले. केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही असेल तर लावू शकताय. माझ्याकडे उपलब्ध होते म्हणून मी लावले. अशा पद्धतीने मी 2 केळीची पानं घेतलेत आणि 2 हळदीची पानं घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीनं हळदीच्या पानांमध्ये मी घडी घालूनच हे वाफवून घेणार आहे 10 मिनिटांसाठी. अशा पद्धतीनं गॅसवर मी एक मोठं पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी चाळण ठेवली आहे आणि चाळणीमध्ये या सर्व पातोळ्या घातलेल्या आहेत. तर 15 मिनिटांसाठी छान असं आपल्याला याला वाफलून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा याचा सुगंध हळदीच्या पानांमुळं अगदी घरात सुगंध दरवळतोय. तर अशा पद्धतीनं अगदी सुंदर आणि त्याची चव पूर्णपणे हळदीच्या जी पानांची चव आहे ना, ती पूर्ण त्यामध्ये उतरते आणि त्याची चव अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा करून बघा, अगदी अप्रतिम खायला अशा लागतात आणि मुलांना देखील खूप आवडतात. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.